रावणाचा द्वापार युगातील पुनर्जन्म शिशुपाल. अनादी काळापासून या सृष्टीचा एक नियम आहे, जे जन्म घेतं ते मरेल आणि जे मरतं ते पुन्हा जन्म घेईल. पण काही आत्मे असे असतात जे केवळ माणसाचे नव्हे तर दैवी लीलेचे माध्यम असतात. त्यांचा जन्म आणि मृत्यू हे देवाच्या एका मोठ्या योजनेचा भाग असतो. अशीच एक आत्मा होती जी 3 जन्म घेते. पहिल्या जन्मी ती होती हिरण्यकशिपू, दुसऱ्या जन्मी रावण आणि तिसऱ्या जन्मी शिशुपाल. आणि या 3ही जन्मात त्या आत्म्याने भगवान विष्णूला शत्रू मानलं, पण शेवटी त्याच्याच चरणात मुक्ती मिळवली. ही आहे त्या आत्म्याची कथा, जी वैकुंठाच्या द्वारापासून सुरू होते आणि मोक्षाच्या आलिंगनात संपते. 1. वैकुंठाचे द्वार, जय आणि विजय. काळाच्या एका शांत क्षणी वैकुंठात प्रभू विष्णू आपल्या सिंहासनावर विराजमान होते. भोवती सुवर्ण कमळे, गंधर्वांचे गाण आणि अमृतासारखी शांतता. त्या दरबाराच्या प्रवेशद्वारावर 2 तेजस्वी द्वारपाल उभे होते, जय आणि विजय. दोघांचेही तेज अग्नीप्रमाणे होते आणि निष्ठा पर्वताप्रमाणे अढळ. त्या दिवशी वैकुंठात 4 बालसदृश ऋषी आले, सनक, सनंदन, सनातन आणि सनतकुमार. ते बालरूपात असूनही अनादी, ब्रह्मज्ञानात लीन आणि तेजस्वी होते. ते विष्णूला भेटण्यासाठी आले, पण वारावर जय आणि विजय थांबवतायत. जय म्हणाला, प्रभू विश्रांती घेतायत, थांबा, मी आज जाऊन सांगतो. ऋषी म्हणाले, आम्ही ब्रह्मज्ञानी आहोत, आमच्यासाठी प्रवेशाला अडथळा का? विजय म्हणाला, आम्हाला आज्ञा आहे, जोपर्यंत प्रभू बोलवत नाहीत तोवर कोणी आत जाऊ शकत नाही. त्या क्षणी त्या 4 ऋषींच्या कपाळावर क्रोधाची रेष उमटली. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि शाप दिला, अरे, तुम्ही वैकुंठाचे द्वारपाल आहात आणि तुमच्यात इतका अभिमान? तर जा, मनुष्य जन्म भोगा आणि ज्या प्रभूंच्या द्वारावर उभे राहिलात त्यांचेच शत्रू म्हणून जन्म घ्या. वातावरण जणू गोठलं. जय आणि विजय दोघेही नम्र होऊन म्हणाले, महर्षींनो, आम्ही अपराध केलाय, पण प्रभूंच्या चरणांपासून दूर होणं आम्हाला सहन होणार नाही. तेवढ्यात प्रभू विष्णू प्रकट झाले. त्यांनी स्मित करून म्हटलं, माझ्या द्वारपालांना रागाने शाप दिला आहे, पण त्यातही माझं नियोजन आहे. तुम्ही 2 मार्गांपैकी एक निवडा. 7 जन्म भक्त म्हणून घ्या किंवा 3 जन्म माझे शत्रू बनून घ्या. शत्रू म्हणून जन्म घेतलात तरी शेवटी माझ्याकडेच याल. जय आणि विजय एकमेकांकडे पाहून म्हणाले, प्रभू, 7 जन्म तुमच्यापासून दूर राहण्यापेक्षा 3 जन्म शत्रू म्हणून घेऊ, निदान तुमचं स्मरण तरी राहील. विष्णू हसले, तुमची इच्छा पूर्ण होईल. माझ्या मायेतून मुक्त होण्यासाठी 3 जन्म घ्या. पहिला जन्म सत्ययुगात हिरण्यकशिपू म्हणून, दुसरा जन्म त्रेतायुगात रावण म्हणून आणि तिसरा जन्म द्वापार युगात शिशुपाल म्हणून. आणि तेव्हा वैकुंठातील वारा जणू कुजबुजला, दैवी लीला सुरू झाली आहे. 2. हिरण्यकशिपू. सत्ययुगात कश्यप ऋषींच्या पत्नी दितीच्या गर्भातून 2 दैत्य जन्मले, हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू. हिरण्याक्षाने पृथ्वीला पाताळात नेलं होतं आणि विष्णूने वराह अवतार घेतला होता. त्याच वेळी हिरण्यकशिपूच्या मनात द्वेषाचं बी पडलं. विष्णू नरसिंह रूपात प्रकट झाले. त्या क्षणी जयाचा पहिला जन्म संपला. त्याचा द्वेष राख झाला, पण आत्मा अजून शुद्ध झाला नव्हता. 3. रावण. त्रेतायुग आलं. प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला आणि त्याच क्षणी जयाचा दुसरा जन्म संपला. रावणाच्या डोळ्यात शेवटच्या क्षणी पश्चाताप होता. तो म्हणाला, प्रभू, मला ठाऊक आहे, तुम्हीच विष्णू आहात, ज्याच्याशी माझं नातं 3 जन्मांचं आहे. आज मी तुम्हाला विरोध करूनही तुमच्याच चरणी आलो. रामाने स्मित केलं, जय, अजून 1 जन्म बाकी आहे, पूर्ण मुक्तीसाठी. 4. शिशुपाल. द्वापार युगाचा काळ होता. पृथ्वीवर धर्माचं रक्षण करण्यासाठी, अन्यायाचा नाश करण्यासाठी आणि भक्तांना आपल्या सानिध्यात घेण्यासाठी भगवान श्रीकृष्ण अवतरले होते. त्याच काळात चेदी राज्य नावाच्या प्रदेशात एक अपूर्व घटना घडली. चेदीराजाचा राजा दमघोष आणि त्याची पत्नी श्रीमती श्रुतदेवी. हीच श्रुतदेवी म्हणजे देवकीची बहीण, म्हणजेच कृष्णाची मावशी. राजवाड्यात एके दिवशी बाळाचा जन्म झाला, पण तो जन्म आनंदाचा नव्हता, भयाचा होता.
त्या बाळाला 4 हात आणि 3 डोळे होते. बाळ पाहताच सगळेच चकले. हा देव आहे की दैत्य, अशी कुजबूज सुरू झाली. पंडितांना बोलवलं गेलं. ज्योतिषांनी सांगितलं की हे बालक मोठं होऊन महान योद्धा बनेल, पण त्याचा मृत्यू त्याच व्यक्तीच्या हातून होईल ज्याच्या दर्शनानंतर याचे हात आणि 3रा डोळा अदृश्य होतील. राजा दमघोष हादरला. राणी श्रुतदेवी मात्र चिंतेत बुडाली. माझं लेकरू आहे हे, पण ते एखाद्या आपताच्या हातून मरेल. आणि मग दिवस आले जेव्हा त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण पाहुणे म्हणून आले. कृष्णाने हसून त्या विचित्र बालकाकडे पाहिलं आणि त्या क्षणी चमत्कार झाला. त्याचे 4 हात 2 झाले आणि 3रा डोळा नाहीसा झाला. श्रुतदेवी भीतीने थरथरली. गोविंदा, हेच कार ते लक्षण? तिने विचारलं. कृष्ण शांतपणे म्हणाले, हो मावशी, या बालकाचा मृत्यू माझाच हातून होईल, पण घाबरू नका. याच्या जन्मामागे एक दैवी कारण आहे. तो माझा शत्रू नाही, माझा जुना परिचित आहे. प्रत्येक जन्मात माझ्याशी युद्ध करूनही शेवटी माझ्याच रूपात विलीन होतो. श्रुतदेवीच्या डोळ्यात अश्रू आले. पण का रे कृष्ण, का तुझ्याच हातून? कृष्णानं केवळ एकच वाक्य म्हटलं, कधी कधी द्वेष सुद्धा मोक्षाचा मार्ग बनतो मावशी. वर्षानुवर्ष गेली. तोच विचित्र बालक शिशुपाल आता चेदी राज्याचा अभिमानी राजा झाला होता. त्याच्यात पराक्रम होता, बुद्धी होती, पण अहंकारही अमर्याद होता. त्याला वाटे, कृष्ण माझा नातेवाईक आहे, पण तो माझ्यापेक्षा मोठा कसा? जिथे जाई तिथे कृष्णाविषयी तुच्छ वाक्य बोले. सभेत, राजदरबारात, अगदी यज्ञांमध्येही हा गवळ्याचा मुलगा राजा कसा झाला? कृष्ण मात्र कधीही प्रत्युत्तर देत नसत. त्यांच्या नजरेत करुणा होती. जणू ते म्हणत होते, द्वेषात अडकलेला आत्मासुद्धा माझ्याच मार्गावर चालत असतो. कुरुक्षेत्रात राजसूय यज्ञ सुरू झाला होता. राजा युधिष्ठिराने सर्व दिशांचे राजे बोलावले होते आणि त्या भव्य यज्ञात ठरलं सर्वश्रेष्ठ मान कोणाला द्यावा. सभेत भीष्म पितामह म्हणाले, या सभेत सर्वश्रेष्ठ आहे तोच जो धर्माचा अवतार आहे, श्रीकृष्ण. संपूर्ण सभेत जय श्रीकृष्णचा नाद घुमला, पण एकच आवाज विरोधात उठला, शिशुपालाचा. तो उभा राहिला, लाल डोळ्यांनी ओरडला, कृष्ण हा सर्वश्रेष्ठ? हा गवळाचा पोर ज्याने माझ्या मामाच्या राज्यावर छापा टाकला, तो श्रेष्ठ कसा? सभागृहात शांतता पसरली. भीम रागानं मूठ हवळली, अर्जुनानं तलवार पकडली, पण कृष्णानं हातानं इशारा करून सर्वांना थांबवलं. त्याला बोलू द्या, कृष्ण म्हणाले, कारण प्रत्येक आत्म्याचं अंतःकरण मी ऐकतो. शिशुपाल आपला राग ओतू लागला. कृष्णाला अपशब्द, टोमणे, अपमान. त्यानं 100हून अधिक वेळा कृष्णाला दुखावलं, पण कृष्ण शांत होते. सभेतल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. भगवान इतका अपमान कसा सहन करतोय? कृष्ण हसत म्हणाले होते, मावशी, तुझ्या लेकराच्या 100 चुका मी क्षमा करीन. आणि त्या क्षणी सभेत शिशुपालानं 100वी चूक केली. कृष्णानं डोळे मिटले, त्यांच्या कपाळावर तेज झळकले आणि हातात उगवला सुदर्शन चक्र. सभागृहात वीज चमकली. सगळे घाबरून मागे सरले. शिशुपाल अजूनही गरजत होता, तू मला मारू शकत नाहीस कृष्णा, तू देव नाहीस. कृष्ण म्हणाले, तू मला पाहतोयस शिशुपाला, पण ओळखत नाहीयेस. प्रत्येक जन्मात तू मला शत्रू म्हणून शोधलंस, पण प्रत्येक वेळी मी तुला माझ्यात सामावलं. आज तुझा द्वेष संपेल आणि तुझं भटकणंही. सुदर्शन चक्र आकाशात फिरलं आणि क्षणात शिशुपालाचं मस्तक देहापासून वेगळं झालं. आणि त्या क्षणी सगळ्यांच्या डोळ्यांसमोर शिशुपालाच्या शरीरातून तेजस्वी प्रकाशकिरण बाहेर आला आणि थेट श्रीकृष्णाच्या चरणात विलीन झाला. संपूर्ण सभेत आश्चर्याचा श्वास पसरला. भीष्म पितामह म्हणाले, हे पहा, भगवानाच्या विरोधात उभा राहणारा सुद्धा शेवटी त्यांच्यात विलीन झाला. हाच तर धर्माचा अद्भुत न्याय आहे. युधिष्ठिर नम्रतेने म्हणाले, कृष्णा, हे कसं शक्य आहे? ज्याने तुला 100 वेळा अपमानित केलं त्यालाच तू मोक्ष दिलास. कृष्ण शांतपणे म्हणाले, युधिष्ठिरा, आत्मा एकच असतो. हा शिशुपाल पूर्वजन्मी हिरण्यकशिपू होता, जो माझ्या विरुद्ध उभा राहिला, पण त्याच्या पुत्रानं माझं नाम घेतलं. पुढे तो रावण झाला, ज्याने मला शत्रू मानलं, पण अंतःकरणात भक्तीची एक ठिणगी होती. आणि आता या जन्मात त्याचा द्वेष परिपक्व झाला, पण त्यातून प्रेमाचा मार्ग निर्माण झाला.
द्वेषही माझ्याशी जोडतो, कारण ज्याचा विचार तू सतत करतोस तोच तू शेवटी प्राप्त करतोस. सभेत शांतता पसरली. कृष्णाचे शब्द जणू काळ थांबवून गेले. त्या रात्री कृष्ण एकटेच बसले होते, आकाशाकडे पाहत. त्यांच्या डोळ्यात दुःख आणि करुणा होती. अर्जुनाने विचारले, माधवा, तुला दुःख होतंय का शिशुपालाला वारताना? कृष्ण स्मितहास्य करून म्हणाले, अर्जुना, मी त्याला मारलं नाही, त्याला मुक्त केलं. प्रत्येक जन्मात त्याने मला शत्रू मानलं, पण माझ्याशिवाय तो जगू शकला नाही. त्याचा रागही माझ्या स्मरणाचाच एक प्रकार होता. शेवटी तो माझ्यात विलीन झाला. हेच तर त्याचं उद्धार होतं. शिशुपालाची कथा आपल्याला सांगते की ईश्वराशी जोडलेलं कोणतंही भाव, प्रेम असो किंवा द्वेष, शेवटी मोक्षाकडेच नेणारं असतं. फरक एवढाच की प्रेमातून जाणारा मार्ग सुखाचा असतो आणि द्वेषातून जाणारा मार्ग दुःखाचा. पण दोन्ही मार्ग शेवटी त्याच ठिकाणी पोचतात, भगवंताच्या चरणी. वैकुंठातील जय आणि विजय यांची ती यात्रा संपली होती. 3 जन्म, हिरण्यकशिपू, रावण आणि शिशुपाल. 3 वेळा विरोध, 3 वेळा पराभव आणि अखेर मुक्ती. वैकुंठात पुन्हा 2 तेजस्वी रूपं उभी होती, जय आणि विजय, आपल्या प्रभूच्या चरणाशी हात जोडून. विष्णू हसले आणि म्हणाले, तुमचा शाप संपला. आता या माझ्या द्वारपालांनो, पुन्हा माझ्या सानिध्यात या. जय आणि विजय नतमस्तक झाले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, पण ते आनंदाचे होते. प्रभू, आम्ही तुमच्या विरोधात उभे राहिलो, पण तुम्ही आमचं प्रेम कधीही सोडलं नाही. विष्णू म्हणाले, मी कुणालाही सोडत नाही. भक्त असेल वा शत्रू, दोघेही माझेच आहेत. कारण मीच त्यांचा आरंभ आहे, मीच त्यांचा अंत. अशा रीतीने संपतो शिशुपालाचा आणि त्याच्या पूर्वजन्मांचा प्रवास. द्वेषातून भक्तीकडे, कर्मातून मोक्षाकडे आणि माणसातून परमात्म्याकडे. मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.